तुम्ही कधी कमळाच्या बिया बघितल्यात का? चला दाखवते. कमळाच्या फुलात या मधल्या भागात मधमाशा किंवा इतर कीटकांमार्फत जेव्हा पॉलिनेशन सक्सेसफुल होतं त्यानंतर थोडे दिवसांनी कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या हळूहळू गळून पडतात आणि त्यानंतर तयार होतं हे कमळाचं बीजकोश. तर हे साधारण इतकं मोठं झालं की आपण याला खाऊ शकतो. जर तुम्हाला याच्यापासून रोपं तयार करायची असतील तर हे जे आतमधलं बी आहे ते पूर्ण काळं होईपर्यंत ह्याला सुकून द्यायचं आणि जर तुम्हाला खायचं असेल तर हे असंच असताना काढायचं. तर आता मी याला तोडते. तर या ज्या कमळाच्या बिया आहेत या जास्त करून भारत, चीन, जपान आणि इतर आशिया देशांमध्ये जास्त खाण्यासाठी वापरल्या जातात. तर आता मी तुम्हाला हे आतमधून कसं असतं ते फोडून दाखवते. तर ज्या बियांमध्ये पॉलिनेशन सक्सेसफुल झालेलं असतं त्याच फक्त बियांमध्ये आतमध्ये गर तयार होतो. तर आता मला ह्या इतक्या बिया भेटल्यात तर या फक्त 2च बियांमध्ये गर असेल कारण एक आतमधून बहुतेक पोकळ वाटते. कमळाच्या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात कारण या बियांमध्ये प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात ज्यामुळे आपलं पचन सुधारतं, एनर्जी वाढते आणि सोबतच त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात. आणि यांची चव एकदम सेम टू सेम ओळ्या काजूच्या आतमध्ये जो हिरवा गर असतो तशी असते. तर आता कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की यांच्यापासूनच मखाना तयार केला जातो का? तर नाही. मखाना हा युरियाले फेरॉक्स या एका वॉटर लिली प्रजातीच्या वनस्पतीच्या बियांपासून केला जातो. याची पानं वॉटर लिलीच्या पानाच्या तुलनेत 2 ते 3 पट मोठी असतात. तसंच याच्या पानांना काटे देखील असतात आणि या वनस्पतीच्या बीजकोशाला चिकटूनच वरती सुंदर निळ्या रंगाचं फूल येतं आणि त्याच बीजकोशाच्या आतल्या बियांपासून मखाना तयार केला जातो. तर तुम्ही कधी कमळाच्या बिया खाऊन बघितल्यात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.